नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। मंडळ अधिकाऱ्यासह तिघे लाच घेताना रंगेहात ताब्यात। पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे जमीन नोंदणीसाठी 2500 रुपयांची लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यासह तिघांना अँटी करप्शन ब्युरो पथकाने रंगेहात पकडले आहे। कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अरुण भानुदास माळगे वय 49 वर्षे, मंडळ अधिकारी कोडोली। योगेश यशवंत गावडे वय 29 वर्षे कोडोली। सुशांत सुभाष चौगले वय वर्षे 30 शहापूर। अधिक माहिती अशी की तक्रारदार यांच्या आईच्या नावे 10 गुंठे शेती बक्षीसपत्राद्वारे करण्यात आली होती। सदर बक्षीसपत्र 10 जानेवारी 2025 रोजी पन्हाळा रजिस्टर कार्यालयात नोंदवण्यात आले। मात्र 11 फेब्रुवारी 2025 रोजी योगेश गावडे यांनी तक्रारदाराकडे गट नंबर 1375 ची नोंद करण्यासाठी 2500 रुपये लाच मागितल्याचे समजले। तक्रारदाराने तातडीने अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने पडताळणी केली असता गावडे यांनी मंडळ अधिकारी माळगे व स्वतःसाठी 2500 रुपयांची लाच मागितली। तडजोडीनंतर रक्कम 2000 रुपयांवर ठरवण्यात आली। त्यानुसार तक्रारदाराने गावडे यास 2000 रुपये दिले असता त्यास रंगेहात पकडण्यात आले। या लाचखोरीत मंडळ अधिकारी अरुण माळगे आणि सुशांत चौगले यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले। सदर प्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदरची कारवाई वैष्णवी पाटील पोलीस उप अधीक्षक, बापू साळुंखे पोलीस निरीक्षक, सुनीता पोसाळकर पोलीस हवालदार यांनी केली असून एसीबीच्या या कारवाईमुळे पुन्हा एकदा सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।